परभणी हा जिल्हा मराठवाडा विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. परभणीचे पूर्वीचे नाव प्रभावती नगर असे होते. 16व्या ते 18व्या शतकात परभणी जिल्हा पाथरी सरकार व वाशिम सरकार असा विभाजित झाला होता. साखर खर्ड्याच्या लढाईनंतर 1724मध्ये हा भाग निजामशाहीत समाविष्ट झाला. 1948 साली हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर 1956 साली हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला व 1 मे 1960 नंतर स्वतंत्र महाराष्ट्रातील एक जिल्हा म्हणून परभणी जिल्हा उदयास आला. परभणी जिल्ह्याचे मुख्यालय परभणी या ठिकाणी आहे. स्थान: परभणी जिल्हा मराठवाडा विभागाच्या तसेच महाराष्ट्राच्या आग्नेय भागात आहे. परभणीचा अक्षवर्तीय विस्तार 18.45 ते 20.1 असा आहे, तर रेखावर्तीय विस्तार 16.13 ते 77.26 पूर्व असा आहे. सीमा: परभणी जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस हिंगोली जिल्ह्याला लागते, तर पूर्वेस परभणी जिल्ह्याची सीमा नांदेड जिल्ह्याला लागते. पश्चिमेस बीड व जालना या जिल्ह्याला परभणी जिल्ह्याची सीमा लागते, तर दक्षिणेमध्ये लातूर आणि बीड या जिल्ह्याला परभणी जिल्ह्याची सीमा लागते. परभणीचे एकूण क्षेत्रफळ 6,214 चौरस किलोमीटर इतके आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्या 18,36,086 इतकी आहे, जी की 2011च्या जनगणनेनुसार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत, ज्यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ आणि मानवत यांचा समावेश होतो. परभणी जिल्हा 4 विभागामध्ये उपविभागामध्ये विभागला गेलेला आहे, ज्यामध्ये परभणी, सेलू, जिंतूर व गंगाखेड यांचा समावेश होतो. परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती: महाराष्ट्र राज्यातील दख्खनच्या पठारावरील मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यापैकी परभणी हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. प्रमुख पिके: खरीप हंगामात परभणी जिल्ह्यामध्ये ज्वारी, कापूस, मूग, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये तूर, गहू, भुईमूग, करडई यांचे सुद्धा उत्पादन घेतले जाते. परभणी जिल्ह्यातील नद्या: गोदावरी ही परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, करपरा, बोरणा, मासुळी, गलाटी, वान इत्यादी परभणी जिल्ह्यातील उपनद्या आहेत. पूर्णा नदीवरील येलदरी हे धरण जिंतूर तालुक्यामध्ये आहे. परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे: गंगाखेड: संत जनाबाईच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी म्हणजे गंगाखेड. गंगाखेडला दक्षिण काशी असे सुद्धा म्हणतात. नरसिंह मंदिर पोखर्णी: पोखर्णी हे परभणीपासून 19 किलोमीटर अंतरावर असलेले नरसिंहाचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. जैन मंदिर जिंतूर: जिंतूर शहराच्या 3 किलोमीटर उत्तरेला नेमगिरी हे प्राचीन जैन मंदिर आहे. मृत्युंजय पारदेश्वर मंदिर हे शहरातील प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिर आहे. येथील शिवलिंगाची वजन 250 किलो इतके आहे. मुदगलेश्वर मंदिर: गोदावरी नदीच्या किनारी असलेले हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. शिर्डी साईबाबा जन्मस्थान मंदिर हे पाथरी तालुक्यामध्ये आहे. सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गा हा दर्गा परभणी जिल्ह्यातील
महत्त्वाचं असे पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी 1 फेब्रुवारीला उरूस भरतो. त्रिधारा परभणीपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. 3 नद्यांचा संगम येथे होतो, त्यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. जांभूळ बेट हे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रात असलेले निसर्गनिर्मित असे बेट आहे. येथे निसर्गप्रेमी पर्यटक नेहमी भेट देत असतात. परभणी जिल्ह्यातील थोर व्यक्ती एक भास्कर भट्ट हे 7व्या शतकातील महान गणितज्ञ होते. संत जनाबाई 13वे शतक. विठ्ठल भक्त कवित्री अशा प्रसिद्ध नावाने असलेल्या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झालेला आहे. प्रसिद्ध असे बी रघुनाथ, ज्यांचे पूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी असे होते, जे की लेखक कवी होते. नानाजी देशमुख. नानाजी देशमुख हे RSS मध्ये काम करणारे परभणी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असे नेते होते. परभणी जिल्ह्यातील चर्चित स्थळे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी जिल्ह्याचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.